रोजचा स्वतःला एक नियम लावून घेतलेला आहे, की पहाटे लवकर उठायचं. 4:45-5च्या सुमारात उठायचं. लवकर काही योगासने वगैरे असतील ती करून घ्यायची. बाहेर फिरून यायचं. अगदी फ्रेश व्हायचं. त्यानंतर अंघोळ करायची, देवपूजा करायची आणि पुढच्या कामाला सुरुवात करायची. देवपूजा झाली, की मन अतिशय प्रसन्न होतं. त्यामुळे देवपूजेला थोडासा वेळ दिला, की पूर्ण दिवस छान जातो आणि मनावरचे दडपण नक्कीच दूर होते. आता दुपारची वेळ आलेली आहे आणि बघा काय सांगते मी तुम्हाला. हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. हिरवा निसर्ग व्लॉग ह्या नवीन चॅनलचं माझं नाव आहे आणि आजचा मी दुसरा व्हिडिओ अपलोड करते. काल एक व्हिडिओ अपलोड केलेला होता, सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता आणि तुम्ही सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ पाहून नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. बघा, हे जे तोरण आहे हे मी दिवाळीचं मी तुम्हाला दाखवते. हे जे तोरण आहे दिवाळीत मी घेतलेलं, खूप छान आहे. तुम्ही सुद्धा असं तोरण घेतलंय का आणि ते तुम्हाला किती चालय मला नक्की सांगा. तर असं तोरण दिवाळीत मी घेतलं आणि छान दिसतं, असं उठून दिसतं बघा घराला. तर मी त्या पद्धतीचं तोरण लावलेलं आहे आणि तुम्ही घेतलं असेल ते कितीला आलं असेल ते मला नक्की कळवा. तर आता अजून काहीतरी दाखवते तुम्हाला. प्रत्येक गोष्टी ह्या चॅनलमधून नवीन नवीन पाहायला मिळतील. काहीतरी नवीन तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करीन. हे बघा, हे मी बाहेर निघाली आहे आणि आमच्या घराच्या समोर एक घर आहे, आमच्या काका सासऱ्यांचंच आहे. ते इथे नसतात, पुण्याला असतात आणि पुढे सुद्धा आमच्या काका सासऱ्यांची 2 घरं आहेत. ते इथेच राहतात, आम्ही सुद्धा इथेच राहतो. तर हा जो एरिया आहे, हा माझ्या पाठीमागला एरिया तुम्हाला दिसतो. हा एरिया आहे ना, 1 गुंठाचा एरिया आहे. परंतु ज्यांची जागा आहे ते लोक साफ करत नाही, त्याच्यामुळे अतिशय हे जंगल सारखं झालेलं आहे. खूप मोठमोठी झाडं अशी आहेत, अशी तुम्हाला दिसतात इथे झाडं. खूप झाडं आलेली आहेत. तर मी तर विचार करते जर का आमची झाडं असती तर नक्कीच आम्ही काहीतरी ह्याच्यात फळभाज्या किंवा फुलझाडं हे काहीतरी केलं असतं. पण इकडचे लोक नाही तसं करत. आमच्या प्रत्येकाचा 1-1 गुंठा एवढीच जागा असते आणि त्यामुळे आमची सुद्धा 1 गुंठा आहे, त्यात माझं घर आहे. आता आम्ही तुम्हाला मी लावलेलं जे लिंबूचं झाड आहे त्याला लिंबाला फुलं आलेली आहेत ती दाखवते. ती पहा. आणि तुमच्याकडे अशी तुम्ही काही फळ झाडं लावलीत का मला नक्की सांगा. तर हे जे लिंबूचं झाड आहे ते जवळजवळ 4 ते 5 वर्ष झालेले आहेत आणि 4-5 वर्षानंतर गेल्या 2 वर्षापासून अगदी काही प्रमाणात गेल्या वर्षी अगदी 10-12 लिंबू आले होते आणि ह्या वर्षी बऱ्यापैकी फुलं येतात, परंतु फळं पकडलेली दिसत नाहीत. काही ठिकाणी पकडलेली आहेत, काही वेळेला फळं पकडली जातात, परंतु काही वेळेला ती फळं लहान-लहान होतात आणि गळली जातात. त्यासाठी तुम्हाला काही आयडिया आहे का तुमच्याकडे? ती मला तुम्ही सुचवा. आणि बघा, हे लिंबूचं झाड आहे त्यामुळे चिमण्यांचा पूर्ण दिवस चिवचिवाट तिथे चालू असतो. त्यामुळे अगदी छोटंसं जरी शहर असलं तरी पण गावात राहतो असा फील नक्कीच येतो. चिमणी आणि चिमणा हे अगदी छान तिथे बसलेले असतात. कधीही पाहिलं तर चिमणी, चिमणे. कधी सरडे असतात तर कधी कुठले वेगळे पक्षी असतात. परंतु पक्षी हे लिंबाच्या झाडावर नेहमी पाहायला मिळतात. आता तुम्ही सुद्धा लिंबूचं झाड लावलंय का? आणि तुमच्याकडे त्याला लिंबू येतात का? आणि किती वर्ष लागली हे सर्व लिंबूचं झाड मोठं होऊन तुम्हाला लिंबू मिळण्यासाठी? कारण ह्याला मी कुठल्याही प्रकारचं खत किंवा काहीही केलं नाही. फक्त काही बिया पडल्या होत्या, त्याच्या लिंबूचं झाड तयार झालेलं होतं आणि तेच हे झाड आहे. आता काही काही वेळेला असं वाटतं हे तोडून टाकावं, कारण लिंबू येतच नाही. आता सुरुवात झाली तर खूप कमी प्रमाणात येतात. तर असं कधी-कधी होतं, परंतु ठेवलंय. सब्र का फल मीठा होता है असं म्हटलं जातं. त्यामुळे येतील म्हटलं लिंबू, ठेवूया आपण. इथे जवळच बघा एक चिमणासुद्धा बसलेला आहे चिमणीबरोबर. चिमणा चिमण्यांची जोडी. तुमच्याकडे अशी चिमणा आणि चिमणी येते का? मला नक्की सांगा. किंवा तुमच्या बाल्कनीत तुम्ही कुठे राहता? कुठल्या शहरातून हा व्हिडिओ पाहता? मला नक्की सांगा. हा सफेद रंगाचा गुलाब आहे, जो महादेवांच्या पिंडीवर ठेवण्यासाठी एक फूल तर मला रोजच मिळतं. त्यामुळे हे जे चिनी गुलाब आहे, बऱ्याच वर्षापासून मी कुंडीत लावलेलं आहे. कुंडी थोडीशी खराब झाली, बदलायची आहे. आता पाहू, काही कामं आहेत. तर बघा, हे छोटंसं लिंबू तुम्हाला दिसतं का? असं हे ह्याच्या आधी पण एक लिंबू होतं आणि ते काढून घेतलेलं. भरपूर रस आहे ह्या लिंबाला. तर हे आधी खूप पहिल्याचं आहे. तर आता तुम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा.